वाटतं माहितीये का, लग्न आणि रात्रीचे 11:59 यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. बघा ना, त्यानंतर लगेच एकतर 12 वाजतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवस बदलतात. अहो माझंच बघा ना. अहो पुष्कर, सर. तुम्हाला आज रात्री घरी जायचंय ना? हो. मग नाही नाही, मी तेच सांगतोय, माझंच बघा ना, माझे वाईट दिवस गेले आणि चांगले दिवस आले असं मला म्हणायचं होतं. आणि या अप्सरांच्या परफॉर्मन्सेस नंतर आपल्या सगळ्यांचेच दिवस बदललेत नाही का? त्यामुळे आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरेचं, अर्थात लावण्यवती टीमच्या दीप्ती केतकर हिचं. क्या बात है दीप्ती, व्हाट अ परफॉर्मन्स. थँक्यू. दीप्ती, शृंगार रस पुन्हा एकदा तुझ्याकडनं बघायला मिळाला. म्हणजे तू लाजलीस, तू नटलीस आणि सगळ्या अदा ज्या सादर केल्यास ना, क्या बात है, फॅन्टॅस्टिक. थँक्यू पुष्कर, थँक्यू. अर्थात तुमच्या टीमची राणी आहे, तिचा तर तुला फायदा झालाच असेल. नक्कीच. डोळ्यासमोर ठेवलेलं मी तिला हा. आणि आशिषला. सर, माझी एक रिक्वेस्ट आहे, जर म्हणजे मेघाताईची ही फेवरेट लावणी आहे, तर जर ती येऊन तिने इथे परफॉर्म केलं तर. हो.
मेघा आम्ही धन्य झालो अक्षरशः. क्या बात. काय तुझी आठवण आहे ग या गाण्यामागची? माझ्या आठवणी सांगायला गेलं तर इतका अख्खा एपिसोड पुरणार नाही. कारण मी सुरेखाताईंना नाचताना बघायचे. त्यांच्या ग्रुपमध्ये मी 5 वर्ष काढलीत. 6-6, 10-10 किती मनसपूर यायचे, ती मी तेवढा वेळ नाचायचे आणि मला जाम आवडायचं. लावणी म्हणजे माझा जीव. लावणीने जगवलं मला. आज लावणीमुळे मी जगतीये आणि ते मरेपर्यंत ते घेऊन जाणार आहे मी सोबत. पण मी काहीतरी देऊन जाणार आहे सगळ्यांना. असं 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 आणि दीप्ती तिने खूप छान केलं. मला जे अपेक्षित होतं तसं मला मिळालं तिच्याकडनं. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू दीप्ती. थँक्यू सो मच. थँक्यू आशू. आय लव्ह यू. शरद ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मेघा. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. पुन्हा एक दिमागदार परफॉर्मन्स. धन्यवाद सर. आणि ते सादरीकरण तुमच्या कोरिओग्राफीवर. आणि ती लावणी संपल्यानंतर लावण्यवती राणीनी इथे सादरीकरण करणं म्हणजे या 4 गोष्टी झाल्या इज इक्वल टू 4 चांद. हो 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 हो. दिल खुश हो गया. खूप खूप धन्यवाद सर. पण मी ना हे करण झालं यात फक्त तुमची स्तुती नाही ना करू शकत. तर त्यामुळे मी मेघांना इथे बोलू इच्छितो तुमच्या बाजूला उभं राहायला. तुम्हा दोघींना कॉम्प्लिमेंट कारण तुम्ही दोघींनी सादरीकरण केलं. मी आभारी आहे तुम्हा सर्वांचा. मला खूप खुश केलं तुम्ही. नटराज तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. धन्यवाद सर.